आज काय झालं, आज आमचा शंभू शाळेतनं आला की मला बोलला की मम्मी तसल्या तिखट पुऱ्या बनव. म्हणलं चला आज तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन येऊया. मग त्याच्यासाठी मी मिरच्या, लसूण, हळद, जिरी, ओवा, कोथिंबीर, मीठ हे सगळं बारीक करून घेतलं. आणि त्यानंतर मी 3 वाटी गव्हाचं पीठ, त्यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ, त्यानंतर हे बारीक केलेले मिरची आणि ते घालून घेतला. त्यानंतर मीठ आणि कोथिंबीर टाकली आणि हे छान असं मळून घेतलं. त्यानंतर मग मी इथे अशा छोटे गोळे करून त्याची असे पुरीसारखं असं लाटून घ्यायचं. हे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने. घरात छोटी मुलं असलं की असं काहीतरी त्यांच्यासाठी बनवून द्यावंच लागतं. आणि मी या पद्धतीने अशा बऱ्याच पुऱ्या लाटून घेतल्या आणि मी आता तेल गरम करत ठेवलं होतं, त्यामध्ये एक एक पुरी अशी सोडून घ्यायची तळून. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने. खूप छान टम्म फुगल्या आहेत पुऱ्या. आणि हे पाहू शकता आपल्या इथे ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. तर कशा झाल्या आहेत पुऱ्या नक्की कमेंट करून सांगा. आणि आषाढ स्पेशल तुम्हीही अशा पुऱ्या करून पहा. धन्यवाद मैत्रिणींनो. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.